हिवाळा म्हटलं की सर्वांच्या घरामध्ये वाटाणे भात, पावभाजी ही बनवलीच जाते। तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने वाटाणे भात केलेला आहे। हिरवं वाटण वापरून पुदिन्याचा स्वाद असलेला चमचमीत वाटाणे भात कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भात बनवायला सुरुवात करू। तर भात बनवण्याकरता सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत। तर लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या आहेत, अद्रकचे काही तुकडे घेऊयात, कढीपत्त्याची 3-4 पानं घालायची आहे आणि सुकं खोबरं 1 चमचा घेऊयात, हिरवी मिरची वापरायची आहे, पुदिना घालूयात आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं आहे। पुदिना आणि कोथिंबीर घेताना देठही थोडी घ्यायची आहे। या ठिकाणी मसाला वाटून तयार आहे। 2 वाटी तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ तसाच ठेवायचा आहे। पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि काही खडे मसाले घालूयात। ते 3 आपण हिरवी वेलची घेतलेली आहे, 4 लवंग घेतलेले आहे, 3 मिरे घेतलेले आहे आणि दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे। 1 चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। 1 चमचा जिरे घालायचे आहे, कढीपत्ता घालूयात आणि तमालपत्र घालायचं आहे। अर्धा चमचा हिंग घालूयात आणि 2 कांदे घालायचे आहे। मिक्स करून घेऊ आणि कांदे आपण मध्यम आचेवर छान परतवून घेऊ 2 मिनिटाकरता। 2 मिनिटाकरता आपण कांदे परतवून घेतलेले आहे आणि आता वाटलेला मसाला घालूयात। मसाला आपण मध्यम आचेवर छान सुटा होईपर्यंत परतवून घेऊ। अगदी नावापुरती अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मटार आणि बटाटा घालूयात। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। तुम्हाला हवे असेल तर आणखी भाज्यांचा वापरही ह्या ठिकाणी तुम्ही करू शकता। 5 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढूया। 5 मिनिट झालेले आहे। एकदा मटार वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। टोमॅटो घालूयात, मिक्स करून घेऊ आणि तांदूळ घालूयात, नुसार मीठ घालूयात, कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे आणि 1 चमचा तूप घालूयात। तर ह्या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर आवश्यक करा। तूप घातल्यामुळे भात आणखी चविष्ट लागतो। जितका तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी घातलेलं आहे। मटार आणि बटाटा 50% शिजलेला आहे। इतक्या पाण्यामध्ये भात इझिली शिजला जातो, कारण तांदूळ हे आपण भिजवून ठेवलेला होता। मिक्स करून घेऊ। या ठिकाणी भाताला उकळी आलेली आहे। आता 12 ते 13 मिनिटाकरता मंद आचेवर भात झाकून ठेवूयात। साधारण 15 मिनिट झालेली आहे। भात अगदी छान शिजलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। तर अशा प्रकारे हिरव्या वाटणातला पुदिन्याचा स्वाद असलेला मटार बटाटा भात तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे भात करून पहा। भात खूप छान होतो, पण पुदिन्याचा वापर केल्यामुळे भाताला खूप छान चवही येते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।